दैनिक भारत विचार, निर्भीड, अचूक, सत्य बातमी। दोन दिवसापूर्वी जी जोरदार घटना घडली, वारीमध्ये जी ट्रक घुसला, काही महिला मृत्युमुखी पडल्या, काही महिलांना म्हणजे जखमी आहेत, त्यांना नेते मंडळी बघायला जात आहेत दादा। पण मला एक असं जाणवतं की प्रशासनाचा कुठं हलगर्जीपणा आहे, काय वाटतं याविषयी? वास्तविक पाहता प्रशासन कुठलेही हे तुम्ही पहा, स्थानिक स्वराज्य संस्था असेल, जिल्हा असेल किंवा राज्यच असेल, प्रशासन त्या ठिकाणी गेले हे जे अनेक वर्षाच्या निवडणुका नव्हत्या, त्यामुळे प्रशासन त्या ठिकाणी अधिकारी ह्यांची लोकांची नाळच तुटलेली आहे। त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या जबाबदाऱ्या काय आहेत हे त्यांना आता ते विसरून गेलेत। फक्त ठेकेदार पोसायचे, टेंडर काढायचे आणि त्याच्या माध्यमातून टक्केवारी घेऊन आपला हिस्सा हे त्या ठिकाणी करायचा, सुनिश्चित करायचा, एवढंच फक्त त्यांचं काम राहिले। बाकी त्या ठिकाणी केवळ चमकोगिरी करायची, मोठे बॅनर लावायचे आणि आपल्या माध्यमातून सत्ताधारी नेत्यांचे बॅनर लावायचे आणि तेवढंच काम करून नेत्यांना खुश करायचं, हीच फक्त त्या ठिकाणी अधिकाऱ्यांचं काम राहिलं असं त्या ठिकाणी दिसते। कुठल्याही आताच त्या ठिकाणी पुण्यात वारी आली होती, इतकं मोठ्या प्रमाणात लोक येतात, इतक्या लाखोच्या संख्येने लोक येतात, पण त्या दिवशी पाण्यासाठी तारामळ, त्यांची राहण्यासाठी तारामळ। प्रशासन फक्त दावे करतात की आम्ही हे केले ते केलं, पण काही करत नव्हते। तीच परिस्थिती आज आपण त्या ठिकाणी बघितलं, दुर्दैवी त्या ठिकाणी काही वारकऱ्यांचा मृत्यू झाला। ज्या प्रशासनाची त्या ठिकाणी व्यवस्थित व्यवस्था केली पाहिजे, त्या ठिकाणी चौकात पॉईंट्स असले पाहिजे, अनेक सामाजिक संस्था देखील त्यांना मदतनीस म्हणून त्या ठिकाणी होतात, परंतु मनुष्यबळ कसं हाताळायचं, त्यांना काय त्या ठिकाणी काम करायचं हे काही बघत नाही। केवळ ज्या प्रमुख ठिकाणी येतं तिथं त्या ठिकाणी अधिकारी येतात, फोटो काढतात आणि त्या ठिकाणी बॅनर लावतात, एवढंच करून आपली जबाबदारी झाली एवढंच त्या ठिकाणी समजतात। हे अत्यंत चुकीचं आहे। आज त्या ठिकाणी या राज्याचं सर्वात मोठं जे त्या ठिकाणी मंदिर आहे तुमच्या राजकारणाचं आणि समाजकारणाचं, ते म्हणजे विधिमंडळ। विधिमंडळाच्या अध्यक्षांना आणि सगळ्या मंत्र्यांना बोलावं लागलं की अधिकारी येत नाहीत, 3 वेळेस तहकूब केलं आणि या त्या ठिकाणी राज्याच्या मुख्य सचिवाला सक्तीचा आदेश देऊन त्यांना त्या ठिकाणी तिथून अर्धा तास सक्तीने बसावं लागलं। ही परिस्थिती झाली। जर विचार करा, राज्याच्या विधिमंडळाच्या अध्यक्षांची ही अवस्था असेल, मुख्यमंत्र्यांची अवस्था असेल, तर तुम्ही आणि आम्ही नागरिकांची काय परिस्थिती आहे याचा विचार सगळ्या नागरिकांनी भविष्यकाळामध्ये करणं गरजेचं आहे। खूप खूप धन्यवाद दादा। बोलण्यासारखं बरंच आहे, पण आपण ज्या महिला मृत्युमुखी पडल्यात त्यांना आपण नक्की श्रद्धांजली व्हावी, व ज्या जखमी आहेत त्या नक्की बऱ्या व्हाव्यात। नेते मंडळी जाऊन बघतायत दादा, पण मला असं जाणवतं की पुढं जी वारी जाईल, आता जेजुरीच्या पुढं वारी चालली, आता त्या सुखरूप जातील, पंढरपूरकडे सुखरूप पोचतील, त्यांना यश त्यांना चांगला लाभो, अशी घटना पुढे घडू नये याबद्दल मला असं वाटते सर, खंत वाटते की प्रशासन कुठेतरी कमी पडलं। या ठिकाणी मी तर थांबू इच्छितो। दादांनी खूप चांगला संवाद साधला, ताईंनी खूप चांगला संवाद साधला। या ठिकाणी मला थांबायची परवानगी मिळते। कॅमेरा निलेश संपत थँक्यू।